2024ची लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी सर्व छोट्या मोठ्या राजकीय पक्षांनी आत्तापासूनच कंबर कसली आहे, तर दुसरीकडे सर्वच पक्षाचे राजकारणी, आमदार आणि खासदार पुन्हा तिकीट मिळवण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून येते आहे। मात्र हे सर्व छोटे पक्ष आणि त्यांचे नेते वाढवण्यासाठी स्थानिक कार्यकर्ता महत्त्वाची भूमिका बजावत असतो, ज्याचा सर्वांना विसर पडतो आणि एक अनामिक जीवन जगताना तो निस्वार्थपणे आपले संपूर्ण आयुष्य एका विशिष्ट पक्षासाठी आणि त्याच्या विचारसरणीसाठी अर्पण करतो। एकीकडे सध्याच्या केंद्र सरकारकडून कोणत्याही राज्यातील विद्यमान सरकार उलथून टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे विरोधकही एकवटून यावेळच्या निवडणुकीची तयारी करत आहेत, ज्यामध्ये राष्ट्रीय पातळीवर भारत आघाडी तर राज्य पातळीवर महाविकास आघाडी स्थापन केली आहे। पण असे अनेक पक्ष आहेत जे अद्याप भारत आघाडीचा भाग बनलेले नाहीत। यातील एका पक्षाचे नाव वंचित बहुजन आघाडी आहे। आज आपण अशाच एका तळागाळातील कार्यकर्त्याबद्दल बोलणार आहोत। राजकारणाशी विशेष संबंध नसताना केवळ सामाजिक आणि धार्मिक कार्याच्या जोरावर अल्पावधीतच मोहन आंबेरे यांनी सामान्य लोकांमध्ये स्वतःविषयी आणि वंचित बहुजन आघाडीविषयी एक राजकीय दबदबा निर्माण केला आहे। त्यामुळे इतर राजकीय पक्षसुद्धा येत्या मनपा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार वार्डमधून निवडून येतील असे भाकीत करत आहेत। वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 121चे अध्यक्ष श्री मोहन आंबेरे यांच्याद्वारा आयोजित आभा कार्ड, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि नवीन मतदार नोंदणी अभियान गेले 6 आठवडे विभागात राबविले जात आहेत। सहकारी खंडू सोनू कांबळे, प्रकाश गवई, विशाल जाधव, भास्कर कांबळे, अनिल मोरे, प्रणाली मोकळे, अष्टशिला हिवाळे आणि संपूर्ण महिला कार्यकारिणीच्या सहकार्याने ह्या कार्यक्रमाला विभागात प्रचंड प्रतिसाद मिळत आहे। त्याचप्रमाणे मुंबईमधील बौद्धांचा अनेक वर्षाचा गड म्हणून ओळखले जाणाऱ्या पवई विभागात वंचित बहुजन आघाडी सदस्यता नोंदणी अभियानात मुंबईमध्ये सर्वाधिक पक्ष सभासद नोंदणी केल्याने पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर वार्ड अध्यक्ष आणि त्यांच्या सहकार्याचे कौतुक केले जात आहे। मोहन आंबेरे आणि त्यांच्या सहकार्याच्या मेहनतीचा आलेख बघता सन 2019मध्ये वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीमध्ये 2300 मतदान मिळाले होते। पण आत्ताचा आलेख बघता आणि कार्यकर्त्याची मेहनत बघता हा पक्ष येत्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये नक्कीच आपला उमेदवार निवडून आणेल असे चित्र विभागात तयार झाले आहे। किंवा वेळ आणि परिस्थितीनुसार नक्कीच वंचितचा झेंडा महानगरपालिकेवर फडकविला जाईल। किसन भवाळसह कमलाकर सूर्यवंशी, पवई, गल्ली मीडिया, मुंबई।